फ्रेंड्स, भारती पाटील रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रानभाजी बनवणार आहोत। ही रानभाजी बऱ्याच जणांना माहीतही नसेल किंवा कधी खाल्लेली नसेल अशी ही रानभाजी आहे। ती फोडशीची भाजी म्हणतात। ही आपल्याला डोंगरांमध्येच भेटते किंवा जंगलामध्येच भेटते, अशी इतरत्र अशी भेटत नाही किंवा बाजारातही विकत भेटत नाही। तर आता ही भाजी घेतलेली नाही अशी जुडी, तर त्याचा आपल्या हे जो सफेद भाग असतो तो देठांचा, तर तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। हे बघू शकता, असे सफेद देठ राहता मागे त्याला, तर ते कापून टाकायचे आपण, किंवा तुम्ही अशी निवडताना पण ती भाजी ते अशी मागचे तोडून टाकू शकता। तर ही भाजी खायला इतकी पौष्टिक असते आणि ही भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येते। आता यावेळेस पावसाळा लवकर लागल्यामुळे या भाज्या अशा सुरुवातीचा जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, तर त्यावेळेसच ह्या भाज्या उतरायला सुरुवात होते डोंगरामध्ये। तर एक एक काडी करून अशी उपटून आणायची असते ही भाजी। तर आता बघू शकता याच्यामध्ये असे हे देठ तयार होत आहे। तर याच प्रमाणात अशा भरपूर अशा रानभाज्या तयार मिळतात डोंगरांमध्ये। तशा भरपूर रानभाज्या येतात। तर या पावसाळ्याच्या दिवसात भरपूर येतात। तर तुम्हाला अशा कोणत्या रानभाज्या जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य त्यांचे नावं सांगा, आणि या भाजीला तुमच्याकडे काय म्हणता तर तेही सांगा। तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची। आता हे बघू शकता तुम्ही, याच्यात असे बारीक असे कणसासारखे असे देठ तयार झालेले, त्याच्यात त्यांना असे फुलं आलेले, बारीक फुलं आलेले। तर मग ते आपल्याला निवडून टाकायचे, ते भाजीत वापरायचे नाही। आता मी पण ही भाजी पहिल्याच वेळेस करते। आता हे बघू शकता, हे असे जे असे बारीक दांड्या आलेल्या आहेत त्या फुलांच्या, तर त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत, तर त्याच्यात मिक्स करायच्या नाही आहे। तर मग ही भाजी आपल्याला चांगली 7 ते 8 पानाने धुवून घ्यायची, व्यवस्थित अशी धुवून घ्यायची, कारण मातीचं प्रमाण भरपूर असतं या पालेभाज्या म्हटल्या तर जे आता पावसाळ्याच्या दिवसात येतात मग त्याच्यावर बरेच माती बसलेली असते। तर मग चांगल्या 7 ते 8 पाण्याने चांगले स्वच्छ मोकळ्या पाण्यात धुवायचं आहे, आणि नंतर मग थोडी थोडी घेऊन आपल्याला ही भाजी अशी बारीक चिरून घ्यायची। आता थोडीशी अशी जुडी करून घेऊ आपण त्याची, आणि व्यवस्थित नंतर पुन्हा आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची ही भाजी। जेवढी बारीक कापता येईल तेवढी कापायची। ज्या पद्धतीने आपण कांद्याची पात कापतो ना, तर त्याच पद्धतीने कापायची। आता मी पण ही पहिल्याच वेळेस करते, तर कशी लागते काय आता ते बघूतच व्हिडिओमध्ये पुणे। इतकी खायला पण टेस्टी लागते, म्हणजे पहिल्याच वेळेस मी बनवली ही भाजी, तर छान लागते एकदम, म्हणजे टेस्टच छान येते त्याची। तुम्ही याच्यात ही शेंगदाण्याचा कूट घालून किंवा त्याच्यात तुम्ही डाळ पण घालू शकता। कोणी हरभऱ्याची डाळ घालून करतं का कोणी, किंवा मठाची डाळ, मुगाची डाळ, थोडीशी अशी कांद्याची पातीची भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने बनवली जाते ही। तर आता ही कापून झालेली थोडीशी बघू शकता तुम्ही। ही पातीचा एक प्रकारच आहे, रानभाजी पण फोडशीची भाजी म्हटली ना, एक पातीचा प्रकारच आहे तो। आता मी शेंगदाण्याचा कूट घालून बनवणार आहोत, तर त्यासाठी अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। लाल सुक्या मिरच्या 7 ते 8 आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्यांची पेस्ट तयार केलेली आहे। आणि नंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे तो बारीक। मग आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, आणि ही भाजी आपल्याला तेलातच बनवायची। मग त्याच्याने थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच राहू द्यायचं, कारण पाणी वगैरे टाकायचं नाही। ही भाजी तेलात केली ना कोरडी अशी सुकी तर छान लागते। मग आता मोहरी टाकून घेऊ आपण। मोहरी तडतडली, आता बघ तेल एकदम गरम झालेलं आहे, त्याच्याने मोहरी पटकन आपली फुटलेली आहे। त्याच्यात आपण हा कांदा टाकून घ्यायचा आहे, आणि कांदा चांगला 1 ते 2 मिनटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता गॅस आपण कमी करून घेऊ, कारण तेल आपलं बरंच तापलेलं आहे, आणि थोडाफार असा कांदा परतून घ्यायचा आहे चांगला। मग त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण मग कांदा करपणार नाही या हिशोबाने किंवा जळणार नाही त्या हिशोबाने आपल्याला त्यात मीठ टाकायचं। चवीनुसार टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जसं मीठ लागेल त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकू शकता। आणि ही सुकी भाजी असल्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच टाका, नाही तर मग काय होतं नंतर ती भाजी तयार झाल्यावर सुकी झाल्यावर थोडीशी खारपट लागते, त्याच्याने पालेभाज्यांना मीठ थोडंसं कमी टाका, नाही तर मग खारट होते। मग आता आपण जी मिरचीची पेस्ट तयार केलेली आहे, लाल सुक्या मिरच्या आणि लसूण, ते टाकून घ्यायचे आहे त्याच्यात, आणि पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनटं हे चांगले परतायची, कारण जे मिरची आणि लसूण आपण टाकलेले मग ते आपल्याला परतून घेतले पाहिजे, नाही तर मग ते कच्ची टेस्ट आली का तिखट होईल जास्त भाजी। मग आता ही परतून झालेली बघू शकता, 1 ते 2 मिनटं आपण चांगले परतवायचं आहे, आणि नंतर मग लगेचच आपल्याला ती भाजी जी आपण धुवून ठेवलेली तर ती भाजी आपल्याला त्याच्यात टाकायची। आता बघू शकता एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आपला हा कांदा, चांगला परतून झालेला आहे। तर जेवढा कमी गॅसवरच परतवायचं आहे, आणि मग आता ही भाजी आपल्याला याच्यात टाकून घ्यायची। तर ही पूर्ण भाजी टाकून घ्यायची। आता असा दिसायला वाटतंय का खूप कढईभर भाजी ही,
पण परतून झाल्यावर आहे ना एकदम थोडीशीच होऊन जाते, कारण ती भाजी सुकून कमी होऊन जाते. शिजल्यानंतर ती कमी होऊन जाते. आणि ज्यावेळेस आपण परतवतो ना, ज्या पद्धतीने आपण कांद्याची पात करतो ना त्याच पद्धतीने पण तिला पाणी सुटतं या भाजीला. त्याच्यामुळे त्याच्यात एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पडत नाही, वरून पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. आपोआप त्या भाजीलाच पाणी सुटतं सगळं, कारण आपण अगोदर धुवून घेतलेली ना. आणि जशी जशी ती भाजी शिजतील तसं तसं तिला पाणी सुटतं. मग पाणी सुटल्यामुळे ती वाफेवरच ती अशी शिजून तयार होते. अशी खालीवर करून घ्यायची, चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आणि वरून थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल टाकायचा तर मग तुम्ही त्याच्यात मठाची, मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ पण मग भिजवलेली टाका. तशीच टाकू नका. डाळ अर्धा तास अगोदर भिजत ठेवा आणि मग त्या भाजीला टाका, म्हणजे मग ती डाळ पण चांगली शिजेल आणि भाजी चांगली शिजेल. मग आता हे आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, त्याच्यामुळे आपण लगेच आता ही परतून घेऊ. तर चांगली खालीवर करून घ्यायची, म्हणजे कूट आपला त्याच्यात चांगला मिक्स होईल. बघा आता हा आपला कूट चांगला मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये, भाजीमध्ये बघू शकता तुम्ही अशी व्यवस्थित अशी तयार झालेली. मग आता ही आपल्याला अजून शिजू द्यायची. कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपल्याला ही भाजी शिजू द्यायची. आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ. आता झाकण ठेवून घ्यायचे, चांगली कमीत कमी त्याला 5 मिनटं तरी त्याला वाफ येऊन द्यायची. मधून मधून हलवत राहायचे. आता 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम सॉफ्ट अशी शिजून झालेली आणि मस्त अशी तेल सोडलेलं आहे आपल्या भाजीने. मस्त अशी छान आपली ही भाजी तयार झालेली. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, पोळीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. खास करून बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते फ्रेंड्स. तर नक्की ट्राय करून बघा ना. आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला ही फोडशीची भाजी किंवा ज्या रानभाज्या आहे त्यांची नक्की माहिती करून द्या. आणि मुलांनाही आवडीने खायला शिकवा पालेभाज्या. तर टेस्टी आणि अशा हेल्दी आपल्या ह्या पालेभाज्या आता येतात पावसाळ्यामध्ये. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती.